ह्या सगळ्याला घेऊन तुमच्या घरी काय रिएक्शन आहेत? माझी मुलगी आहे आता 12वी झाली ती. तर ती अधून-मधून या गोष्टी बघत असते. म्हणजे पूर्ण फॉलो करत नाही कारण तिची परीक्षा होती त्यामुळे. पण ती जेव्हा-जेव्हा फॉलो करते तेव्हा ती मला खूप काही सांगत असते याच्याविषयी, की "हां, ते भारी झालं, ते भारी झालं, ते मस्त झालं." इन जनरल सगळ्या सीरियल्सच्या बाबतीत सांगते मी जेवढं काम केलं. बायको माझी तेवढं यांनी काही त्या बाबतीत सांगित नाही कारण तिचे थोडे कौटुंबिक बघण्याची जास्त हे आहे, कौटुंबिक म्हणजे सीरियल्स. टिपिकल. क्लिप्स बघते त्याच्यावरनं सांगते. कारण ती Insta-बिन्स्टा फॉलो करते ना. हां. बायको तेवढं नाही करत आहे. बरं आता ऑन स्क्रीन आम्ही तुम्हाला नेहमीच पाहत असतो. ऑफ स्क्रीन तुमचा बॉन्ड कसा आहे? कोणाशी? सखूसोबत? अच्छा, सगोसोबत एकदम भारी आहे. सुरुवातीला मी जरा तिच्या बाबतीत असं झालं होतं, "काय गं टाईमपास करते, सीन चालू असताना" वगैरे असं थोडंसं माझं झालं होतं. माझं डीलिंग तसं थोडंसं स्ट्रिक्ट होतं थोडंसं. तर पहिले 2-3 आठवडे गेल्यानंतर जेव्हा माझे तिचे सीन्स व्हायला लागले, त्याच्यानंतर मला कळलं की ती मला पहिलं ती हां, तिचं एक भारी होतं की ती इतकी गोड असते की मला वाटतं नाही, 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 एवढं गोड कोणी हसूच शकत नाही. म्हटलं हे खोटं असते असं मी डोक्यात ठेवलं होतं. पण नंतर जेव्हा कळायला लागलं, "हॅ" करून जे काही ती हसते ना, आई गं! म्हटलं हे खूप नॅचरल आहे तिचं हसणं. त्यानंतर तिचं काम बघितलं, काम करताना ती खूप एन्जॉय करते त्या गोष्टी. म्हणजे पावसाचा सीन होता, तर पाणी येऊ दे, येऊ दे. रात्री किती 2:30-3 वाजता. हां, येऊ दे पाणी, येऊ दे. म्हणजे आम्ही आता चल ना, ए, तिथलं येऊ दे पाणी असं किंवा आता लटकण्याचा सीन आहे, तर मग त्याची मजा घेते. सो बालसुलभ वृत्ती जी आहे ती आणि या या याची मजा घेणं. दरवेळी कोणी मजा घेऊच शकतं असं नाही. एखादा कटकट करेल, रडरड करेल, "नको मला नाही करायचं, आत्ता नाही वेळ, माझा मूड" असं नाहीये. सो तिच्या बाबतीत खूप कौतुक आहे आणि तिला आता मोठा सन्मान सुद्धा मिळाला. सो ते जेव्हा मला समजल्या गोष्टी तेव्हा मग मी खूप अजून छान वागायला लागलो. खूप छान बॉन्ड तयार झाला. जळतील या गोष्टीवर पण इथे सगळेच चांगले आहेत. अरे वाह! की सगळेच सगळ्यांशी चांगलं वागतात. इनफॅक्ट आता जर तुम्ही डिरेक्शन टीम बघितली, निशांत सुर्वे आहेत, शिरीष सर आहेत आणि अजून बाकी बाकी सगळे सगळे असिस्टंट आहेत, असोसिएट आहेत. तर सगळ्यांचं एक बॉन्डिंग आहे, सगळ्यांचं छान जमतं म्हणून आम्हाला काम करायला हुरूप येतो. अदरवाईज ना कुठेतरी ना किरण आहे, किरण सॉरी हां, नाव घ्यायचं राहिलं. तर त्या एक एक तसं असल्यामुळे काम होत राहतं. नाहीतर मग जरा जरी प्रॉब्लेम्स असले ना, पॉलिटिक्स असेल, कुठे काही असेल, की मग सगळं असं थोडं-थोडं बसत जातं कुठं ना कुठे. खाली होत जातात गोष्टी. तसं होत नाहीये. हं. विठ्ठलाची कृपा आणि मगा जिजाबाची पण. मगाशी मी बघता-बघता सीन चालू आहे आणि तुमच्याकडे जो माईक असतो ते डिरेक्टरपर्यंत ऐकू जातं तुम्ही काय हो, करताय ते. हो. सो तुम्ही तिथून बोलताय, इथून डिरेक्टर म्हणजे ते खेळीमेळीचं वातावरण सेटवर आहे. निशांतच्या बाबतीत ते मानायला पाहिजे. निशांतच्या बाबतीत असं खूप कमी डायरेक्टर असे असतात सीरियलला, की जे असे सुटं सोडून देतात ॲक्टर्सना आणि ॲक्टर्सचं ऐकू शकतात, ऐकतात. त्याप्रमाणे 4 गोष्टी त्यांच्या ह्याच्यात 2 गोष्टी बदल करू शकतात. 4 गोष्टी आपल्याला खेळीमेळीत सांगू शकतात. तर जोपर्यंत तुम्हाला सुटं सोडलं जात नाही ना आर्टिस्ट म्हणून, तोपर्यंत तुम्ही डिरेक्टर्स ॲक्टर या टायटलच्या खाली नाही करू शकत काम. तर नाही केलं पाहिजे अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही सीरियलला रोज तुम्हाला डिरेक्टरच्या काही रिस्ट्रिक्टेड गोष्टी आहेत. तो त्याच्या पलीकडे बघायला जातो हे त्याचं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन म्हणू आपण. पण त्याच्या पलीकडचं तुम्ही बघायला पाहिजे ॲज अन ॲक्टर. ते मी खूप बघायला गेलो, की तो मला खेचतो खाली. असं ते आमचं चालू असतं. आणि कधी-कधी मग मी शांत होऊन जातो. मग म्हणतो, "तू तुझ्याकडे येऊ दे." मग तेव्हा, "अरे काय झालं तुला आज?" असं असं त्याचं. पण खूप हेल्दी बॉन्डिंग आहे आणि असायला पाहिजे डिरेक्टरबरोबर ते गॉड ग्रेस आहेच. मनोरमा मॅमबद्दल काय सांगाल? मनोरमा मॅडम ह्या खूप सीनियर मॅडम आहेत आणि मी तिला आतापर्यंत टीव्ही बाकीच्या सीरियल्समध्येच बघितलं होतं. इथे आल्यावर तेव्हा एक थोडंसं नाही म्हटलं तरी सीनियर ॲक्ट्रेसचा एक थोडंसं माझ्यावर होतं. म्हणजे दडपण नाही, पण एक आदर. तो आदर अजून तसाच आहे म्हणजे त्या बाबतीत काही हे नाही. पण त्याची जागा जास्त प्रेमाने घेतली आहे, स्नेहाने घेतली आहे, की आम्ही जेव्हा-जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम देवाण होते, की हा लूक दे, तो लूक दे किंवा असं बोलायला पाहिजे, तू हे असं आहे ते वगैरे खूप चांगल्या पद्धतीने होतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. असेच तुमचे अनेक सीन येत राहू आणि आम्ही मीडिया म्हणून तुमच्याशी भेटतच राहू. तुझं नाव नाही सांगितलंस मला. प्रांजली सुनील सुतार. प्रांजली सुनील सुतार, हां. आपले खूप धन्यवाद. आपण खूप छान इंटरव्ह्यू घेतलात आणि तुमचे सुद्धा खूप धन्यवाद. तुम्ही हा इंटरव्ह्यू बघितलात आणि बघत राहा. थँक